श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश तुमच्या समोर आला आहे. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, स्वामींवर 1% जरी विश्वास असेल तर हा संदेश मनापासून ऐका. कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, आता तुमच्यासमोर 3 अंक आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर स्वामी भक्तांनो, हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 9 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे, अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुला खूप मोठं यश मिळणार आहे. स्वामी म्हणतात, टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या शत्रूंपासून सावध राहा. मी रोज काहीतरी नवीन करेल हा संकल्प करा. मी काहीतरी नवीन शिकेल हा संकल्प करा. काहीतरी एक नवीन गोष्ट करा, मग ते काहीही असेल. गाणे म्हणणे, स्वतःविषयी पॉझिटिव्ह लिहा. आपण मनात चांगले विचार केले की त्याचप्रमाणे आपले जीवन बदलत असते. तुम्हाला आवडेल ते शिका, आनंदी राहा, इतरांना मदत करा. कितीही लहान असली तरीही ती गोष्ट शिकणे ही क्रिया खूप मोठी ऊर्जा देते. आपण काहीतरी करू शकतो हा विचार आपला आत्मविश्वास वाढवतो. बाळांनो, तुम्ही नेहमी आम्हाला विचारत असता की स्वामी आई, माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का? कारण बाळा, सोने जितके तापते तितके ते अधिक चमकते. तुला सामान्य राहायचे नाही बाळा, तुला उजळून निघायचं आहे. म्हणूनच तुझ्या आयुष्यात एवढी संकटं येत आहेत. पण बाळा, मी तुला तोडण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी आहेत. लक्षात ठेव, म्हणजे तुला या सर्व गोष्टीचा त्रास होणार नाही. आणि काळजी करू नकोस, आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. या आशीर्वादाची गरज असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी कमेंटमध्ये टाईप करा. स्वामी सदैव सर्व संकटांपासून तुमचे रक्षण करतील. तुम्ही फक्त तुमचा विश्वास कायम टिकून ठेवा, कारण तुमचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे. तो ढळला तर सगळेच ढळेल, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या स्वतःवरचा आणि माझ्यावरचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नकोस. तुमचे कल्याण होईल. स्वामींची ही कृपा प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला 3 लोकांना शेअर करा. तुमच्यावरचे सर्व संकट दूर होईल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहील. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 7 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे, अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, आज जी लोक तुम्हाला दोष देतात, नावं ठेवतात, अपशब्द बोलत आहेत, ते फक्त शब्दांचा वापर करत आहेत. शब्द देखील थकतात, पण कर्म हे कधीच थकत नाही. आमच्या न्याय करण्यात उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. ज्यांनी तुमच्यावर आरोप केले त्यांच्या बोलण्यात एक दिवस स्वतःच गोंधळतील आणि त्यात ते स्वतःच अडकतील. आज जे लोक एवढ्या आत्मविश्वासाने बोलत आहेत, तेच उद्या तुमच्यासमोर शांत होतील. ते स्वतःहून त्यांची चूक मान्य करतील. बाळा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमचा हात धरलेला आहे ना, आणि ज्याचा हात आम्ही धरतो त्याला कधीच एकटं सोडत नाही. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या बाजूनेच, तुमच्या मनासारखं घडणार आहे. काळजी करू नका. तुमचा विश्वास आहे ना? तुमचा विश्वास असेल तर स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मनापासून टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवनात आपल्याला सोडून कोणीही गेलं असेल आणि आपल्याला जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेत त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं हे जास्त सोपं असतं. विचार आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 5 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे, अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, आपल्या जीवनाशी कधीच नाराज होऊ नका.
कारण तुमच्यासारखं जीवन काही लोकांचं स्वप्न असेल. प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती फक्त परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलती ती मनस्थिती. स्वामी म्हणतात, बाळा, खेळ असा दाखवा की जिंकता आलं नाही तरीही आपली छाप सोडता आली पाहिजे. देव शब्द नाही जो तुम्हाला पुस्तकात मिळेल. देव माणूस नाही जो तुम्हाला समाजात मिळेल. देव जीवनात आहे. देव तुम्हाला तुमच्या आत्म्यात मिळेल. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असेल तर चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला खूप सुंदर बनवत असतात. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही अशा लोकांना तुमच्यापासून दूर करतो जे तुमच्या प्रगतीला अडथळा ठरत आहेत, जे तुमचा राग करत असतात. त्यामुळे ते तुमच्या आयुष्यातून दूर गेले आहेत. त्यांनी तुमच्या जागा मोकळी केली आहे नवीन येण्यासाठी. हे लक्षात ठेवा. त्यामुळे नाराज होऊ नका, दुःख करत बसू नका. जे गेले ते तुमचे नव्हतेच, आणि जे नवीन येणार आहे ते फक्त तुमचेच असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, मागे वळून पाहू नका, पुढे पाहून चला. कारण बाळा, तुमचे सोनेरी दिवस व तुमच्या हक्काची माणसं तुमची वाट पाहत आहेत. आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही जे काही तुमच्या आयुष्यात घडणार आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच घडणार आहे. तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा. तर भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते.